नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये। आज होता सुट्टीचा वार, त्यामुळे आमचा दौरा होता सिंहगडावर। आणि इथे जाता जाता आम्ही खडकवासल्याला थांबलो होतो, तिथे बसलो, थोडंसं खाल्लं वगैरे आणि मग निघालो परत सिंहगडाकडे। इथे गाडीत मुलं खूप मस्ती करत होते, मग आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थांबलो। आणि इथे मी माझ्या पिल्लूसोबत थोडीशी मज्जा करत होती, विचारत होती त्याला हे काय वगैरे, तो मला सांगत होता। आणि मग परत निघालो आम्ही गडाकडे। जाताना आजूबाजूला मस्त असं डोंगर, छान वाटत होतं, सर्व ढग मस्त दिसत होते। घाटातून जाण्याची मज्जाच वेगळी, छान वाटत होतं। कधी एकदा सिंहगड येतोय असं झालं होतं, कारण की खूप दिवसानंतर मी सिंहगडावर चालली होती। आता कमीत कमी 3 वर्ष झाले असतील। 3 वर्षानंतर मी सिंहगडावर चालली आणि पोहोचलो आम्ही सिंहगडावर। तिथे पोहोचल्यावर एवढं छान वाटत होतं, गर्दी होती खूप। आणि मग आम्ही निघालो, वर गड चढण्यासाठी सुरुवात केली। बघत होतो आजूबाजूचा परिसर, खूप छान प्रसन्न वाटत होतं। इथे शेंगा वगैरे, ते पॉपकॉर्न वगैरे विकण्यासाठी ठेवलं होतं। लोक बघत होते गड वगैरे, कडेकपारीतून हवा वगैरे येते, ते सर्व लोक अनुभव घेत होते, बघत होते। आणि इथं आमचा पिल्लू हट्ट करत होता की मम्मा मी पायी पायी चालणार, आणि आमच्या पुढे पळत होता तो। आणि मग पुढे जाऊन थांबायचा आणि आमची वाट बघायचा, आम्ही कधी येतोय ते। आणि मग पोहोचलो नरवीर तानाजी मालुसरेंच्या समाधीजवळ। तिथे जाऊन दर्शन वगैरे घेतलं आणि थोडा वेळ बसलो तिथेच। छान वाटत होतं, असं वाटत होतं उठूच नाही तिथून। पण मग निघालो परत। आणि मग इथे पिल्लू, आमची परी पण हट्ट करायला लागली की मम्मा मला पण खाली चालायचं आहे। मग ती पण थोडी चालली आणि मग सर्व फिरून आल्यावरती इथे येऊन थांबलो, थोडंसं काहीतरी खावं म्हणून। आणि मग आमचा पिल्लू चिडला होता, त्याला फिरायचं होतं इकडे तिकडे आणि एक जागी बसायचं नाही म्हणून तो चिडला होता। इथे मग आम्ही पिठलं भाकरी वगैरे घेतली, खाल्लं। आणि परीचं चाललं होतं, पापड वगैरे खात होती। छान होतं जेवण, मस्त ताक वगैरे घेतलेलं। आणि त्यानंतर जेवण आटोपलं आणि मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो। जाताना इथे पिल्लू पायीच चालत होता, मम्मा मला उचलून घेऊ नको, मला पायी चालायचंय, त्याला आवडतं फार। आणि इथे आमची परी झोपली येताना, कंटाळली होती ती खूप, त्यामुळे ती झोपली। आणि शेजारी पाजारी किती गड वगैरे कसे बनवले असतील त्या काळात महाराजांच्या मावळ्यांनी, विचार करूनच काटा येतो अंगावरती। आणि इथे आम्ही निघालो घरी जायला। जाऊ वाटत नव्हतं, पण जाणं तर गरजेचं आहेच। आणि इथे मग सिंहगडाला बाय करून आम्ही निघालो।